राज ठाकरे यांनी मिशन 2029 विधानसभा निवडणूक हाती घेतलंय। आतापासूनच संघटना बांधणी सुरू करण्याची गरज असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय। राज ठाकरे यांनी मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना या संदर्भातले आदेश दिलेत। प्रत्येक विभागातील पदाधिकाऱ्यांचे संख्याबळ, महिला कार्यकर्ता आणि तरुण कार्यकर्ते यांच्याबाबत माहिती घ्या। जागा कुठे रिक्त आहेत आणि कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या कार्यप्रणालीची माहिती घ्या, असेही आदेश राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आले। आणि या संदर्भात बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत। मनश्री, राज ठाकरे यांनी आताच मिशन 2029 विधानसभा हाती घेतलेला आहे, काय आदेश देण्यात आलेत राज ठाकरेंकडून? खरं तर नुकत्याच महापालिका निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आता मनसे पूर्ण तयारीनिशी विधानसभा निवडणुकीची सुद्धा मैदान गाजवणार असं दिसत आहे। कारण 2029 ची तयारी अगदी आतापासूनच सुरू करण्यात आलेली आहे। त्या दृष्टीने संघटन बांधणीला सुरुवात करण्याची गरज असल्याचं राज ठाकरेंचं म्हणणं आहे। सोबतच मुंबई अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना त्यांनी विशेष आदेश दिलेले आहेत की पदाधिकाऱ्यांचं संख्याबळ सगळ्यात महत्त्वाचं वाढवा, म्हणजे मनसेमध्ये जास्तीत जास्त सदस्य संख्या वाढेल याकडे सुद्धा भर असणार आहे। सोबतच महिला आणि तरुण कार्यकर्त्यांना जोडून देण्याची जबाबदारी सुद्धा काहींना वाटून देण्यात आलेली आहे। आपल्या पदाधिकाऱ्यांच्या जागा जिथे जिथे रिक्त आहेत त्या ठिकाणी त्या पदाधिकाऱ्यांच्या जागा तातडीने भरल्या जाव्यात आणि त्या दृष्टीने काम सुरू व्हावं, या दृष्टीने सुद्धा राज ठाकरे यांनी आदेश दिलेले आहेत। नक्कीच मनश्री, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।